याचकडे सुद्धा गिफ्ट हॅम्पर देण्यात येत आहे. त्यानंतर स्वर्गीय शांताबाई नारायण जाधव यांच्या स्मरणार्थ सन्माननीय सुभाष नारायण जाधव ग्रामपंचायत सदस्य आमनेपाडा यांच्याकडून सुद्धा गिफ्ट हॅम्पर देत आहोत. त्यानंतर विनिंग कॅप्टनसाठी जे आपण शीतपेय आहे, ज्यावेळी आपण टॉस बॉक्समध्ये दोन संघनायक असतात, एखादा संघाने जर संघनायकाने टॉस जिंकला तर त्या संघासाठी आपण जर पाहिलं कर्णधारासाठी शीतपेय आहे आणि अध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून सुंदर ट्रॉफीज देत आहोत. तर अनेक पारितोषिक मित्रांनो आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत. तर नक्कीच जसं आम्हाला वेळ मिळेल तसं मी नक्कीच मान्यवरांचं या ठिकाणी नक्कीच आभार व्यक्त करणार आहोत. तर नक्कीच पंचांचा इशारा गेम ऑन लेट्स प्ले अँड कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी आगमन होत आहे, थोडंसं परिवर्तन होत आहे. मनोज कारवे सर यांचा आपण नक्कीच गोड आवाज या मॅचमध्ये ऐकणार आहोत. थँक्यू. थँक्यू. पहिला चेंडू छानपैकी तटवलाय ऑन साईडला. झेल घेण्याचा प्रयत्न नाही केला, खरं म्हणजे करणं गरजेचं होतं. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळाला या चेंडूवरती. फिल्डिंग करणारा संघ आहे किरण स्पोर्ट्सच्या विरुद्ध खेळणारा हा किरवलीचा संघ पाहतोय आपण, साई स्पोर्ट्स किरवली, ज्याने विवेक पाटीलच्या संघाला नामोहरण केलं या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये. फलंदाजी करतोय किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा, दोन्ही पण ऑरेंज जर्सीवाले संघ. बॅटची कड, परंतु चेंडू ट्रॅव्हल होतोय विकेट किपरच्या मागे. डिक्लेअर झोन मध्ये लगोपाठच्या 2 चेंडूमध्ये 2 धावा येते जितेशच्या खात्यात. जितेश ऑफ द मार्क, धावसंख्या 2. महेंद्र त्याच्या सोबतीला सलामीला आलेला आणि गोलंदाज केतन पहिले षटक हाताळण्यासाठी किरवली संघाकडून. किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा वर्सेस साई स्पोर्ट्स किरवली अशी भिडन सुरे मैदानामध्ये. दोन्ही पण संघाने एक एक सामना जिंकलेला आहे. नक्कीच या सामन्यात सुद्धा चांगला श्रेष्ठ खेळ करतील अशी अपेक्षा बाळगूया. चांगला फटका उंच उंच जातोय, पण तो चेंडू खाली लँड होता होता. ओहो, झेल घेतला नाही त्या ठिकाणी. जजमेंट चुकलं एका टप्प्याने 4 धावांसाठी. बऱ्याच जणांचे बऱ्याच खेळाडूंनी मिस जजमेंट केलं. सीमारेषेच्या जवळून गार्ड घेत असताना जेव्हा चेंडू पडत असतो तेव्हा गार्ड नक्कीच चुकतात. कालच्या दिवसात सुद्धा आपण पाहिलं होतं की क्षेत्ररक्षक पुढे जातात आणि झेल मागे जातो. हवेचाही फायदा होत असतो, परंतु चुकीला माफी नाही म्हटलं जातं. तुमचं जजमेंट पाहिजे, तुमची नजर चेंडूवरती छानपैकी पाहिजे. या ठिकाणी झेल सोडला आणि 4 धावा बहाल झाल्या. धावसंख्या 6. माझ्यासोबतीला देवगी पाटील इन कॉमेंट्री बॉक्स. मॅन फ्रॉम कुकसे, धावसंख्या 6. गोलंदाज पुन्हा एकदा केतन. पुढे सरसावून फुल टॉस घेतला, चेंडूला वळवलंय स्क्वेअर ऑफ रिजन मध्ये. त्या ठिकाणी आता मात्र चांगली कव्हरिंग करतायत. अटॅक करायचा प्रयत्न केला जातोय फलंदाज गीतेश आणि महेंद्र कडून, कारण सामना महत्वाचा आहे. नॉकआउटची टुर्नामेंट आहे. आपण पाहतात होमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 आणि आजचा हा शेवटचा दिवस. क्रिकेटचा शेवट नाहीये, पण तो या टुर्नामेंटचा शेवट होईल. क्रिकेट आता सुरू झालं असं म्हणू शकतो, कारण या असोसिएशननी फार मोठी कामगिरी केली, मोठं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलंय या होतकरू खेळाडूंना. डायरेक्ट हिट केला होता, रनआउट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. धावसंख्या 7. कुठल्याही गडी बाद नाहीये. चांगली सुरुवात करतायत गीतेश आणि महेंद्र. गीतेशने आधीचा सामना सुद्धा खूप छान खेळला होता, प्रेक्षकांची मनं जिंकली होती, सामनाही जिंकून दिला होता. या ठिकाणी केतन सुद्धा सुरेख कामगिरी करतोय गोलंदाजी मार्कवरती. किरवली ज्याने साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून चांगली उभारी घेतली आहे. फुल टॉस लॉफ्ट केलाय. ऑन साइडला पाहतोय आपण सूरज पाटील स्टँडच्या जवळ. झेल पकडला जातोय. विनोदच्या हातात झेल विसवला आणि फलंदाज बाद. पहिला धक्का जांभूळपाडा संघाला. पर्यंत नक्कीच हवेचा वेग असं वाटतं की पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे की काय असं वाटतं, आणि तो वेग इथे प्राप्त होत नाहीये. पश्चिमेकडून पूर्वेकडे, माफ करा, आणि त्याच वेगाच्या अडचणीमुळे चेंडू थांबतोय असं वाटतं. चेंडू खूप उंच गेलेला, परंतु अंतर गाठलू शकला नाही आणि विनोद बजागेने छानपैकी झेल त्या ठिकाणी टिपला आणि 7 वरती एक पहिला गडी गारद झाला. पहिले षटक सुद्धा समाप्त झालं. महेंद्र बाद झाला. जितेश अजून मैदानामध्ये आहे.
आपण ऐकताय अजय म्हात्रेच्या माध्यमातून चांगलं संगीत आणि एमडिंगच्या माध्यमातून ही बेस्ट ऑफ बेस्ट टुर्नामेंट, ज्यांचे इतर सर्व सहकारी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले, मेहनत केली आणि विशेषतः म्हणजे ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या नावाने प्रमाणपत्र सुद्धा मिळवलं. फास्ट खेळा जरा प्लीज, फास्ट खेळा, स्पीडअप करा गेम, कारण आजच्या दिवसामध्ये 10 सामने आहेत. आपण नक्कीच षटक संपल्यानंतर विजय संघांचे अनाउन्समेंट करू. जे जे संघ जिंकले गेले 4 दिवस ते प्रेक्षकांच्या माहितीसाठी नक्कीच आपण त्यांच्या नावाचं विश्लेषण करू. तर जितेश आहे 6 धावांवरती वनडम बॅट्समन मैदानामध्ये आलाय. श्रीधर योगी 7 धावा, 1 गडी बाद झाला. या ठिकाणी नक्कीच दोन्ही पण संघ तुल्यबल आहेत, दोघांचं चांगलं परफॉर्मन्स होईल असं चित्र पाहायला मिळतंय. निकिता त्यांनी आणि त्याचं जागतं उदाहरण आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं. काय गोलंदाजी मित्र या ठिकाणी साकारले, पॉवरप्ले षटक होतं आणि नक्कीच ज्याच फलंदाजाने पहिल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती त्याच्यावर आता मात्र जास्त जबाबदारी असणार आहे. कारण महेंद्र मात्र स्वस्तात बाद झाला. नवीन फलंदाज लेफ्ट हँड श्रीधर पारदी फुलटॉस चेंडू ऑन साईडला निघून जातोय कार्पेटच्या सहाने. गोरखनाथ दिगाडकर त्या ठिकाणी आहेत. थोडंसं निकेच मिसफील पाहायला आपल्याला दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि सक्सेसफुल सुद्धा पाहायला मिळालं. 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या. नक्कीच 3 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहू शकता दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 1 गडी बाद 10. यानंतर जो सामना असणार आहे जानू स्पोर्ट इताडे आणि या सामन्यातील विजेता संघ, या 2 संघामध्ये आज चौथा क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु नक्कीच टायमिंग झालं नाही. आणि त्यानंतर मी नक्कीच विनंती करेन जे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवसामध्ये नक्कीच जे संघ क्वालिफाय झालेले आहेत त्यांना सुद्धा विनंती करेन की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. जय सावराई लिकुंदे संघाने सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर जय बजरंग स्पोर्ट भावाले ए संघाने उपस्थित राहायचं आहे. आणि चिरोबा स्पोर्ट वाशिरा संघ कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला होता, त्या संघाला सुद्धा विनंती असेल की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे, कारण जेणेकरून तुमचा सामना कोणत्याही क्षणी इथे मात्र खेळवला जाऊ शकतोय. नक्कीच आपण विजय संघ आहात आणि आपण आता नक्कीच आम्हाला कोऑपरेट केलं पाहिजे, सहकार्य दिलं पाहिजे, कारण आम्ही कुठल्याही क्षणाला कुठलाही सामना खेळू शकतो जो सेमीफायनलचा असेल. आजच्या दिवसामधला कोणता संघ धडक देईल ते पाहायचंय. 4थ्या क्रमांकाचा संघ तुझे मी पायाशी येते गारहाण घेऊन आई, तुझे मी पायाशी आई आगऱ्यांची, आई गोल्यांची एक वीरा माऊली, आई आगऱ्यांची, आई गोल्यांची. खूपच चांगला झेल इथे मनोहरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहा अनुभव काय आहे ते नक्कीच आपल्याला मनोहरकडनं पाहायला मिळतं. या उलट्या दिशेने मात्र चेंडूच्या खाली आला होता आणि योग्य त्या वेळी सुरक्षित हातांची जोडी आपल्याला पाहायला मिळाली. दुसरा झटका या ठिकाणी किरण स्पोर्ट जांभूलपाडा संघाला नक्कीच आपण पाहतोय. श्रीधरकडे खूप मोठ्या अपेक्षा होत्या या महत्वाच्या मॅच मध्ये, परंतु नक्कीच अपेक्षेनुसार तो कामगिरी करू शकला नाही. आता मात्र दोन्ही फलंदाज आपण जर पाहिले तर यंगस्टर आहेत जितेश, आणि जितेशला आता मात्र या ठिकाणी साथ देण्यासाठी येतो नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर जयेश. नक्कीच वेळेवरती विकेटचं पतन होतंय. इंटरव्ह्यूज मध्ये विकेट पडतो. या ठिकाणी चांगला फटका पाहतो आपण, खेचून मारला होता. झेलची दाट संभावना, फलंदाज बाद. विनोदच्या हातात पुन्हा एकदा झेल विसावतोय. वाईड इज लॉंग ऑन जवळ. अजून एक धक्का लागतोय एक ठिकाणी जांभूलपाडा संघाला. योगी विनोदचं चांगलं ग्रिपिंग दिसतंय. कुठल्याही जागेवरती ठेवा, किती सुरक्षित छानपैकी जजमेंट करतो. झेल विसावून घेतो, कुठल्या प्रकारचे हाराकिरी करत नाही. लेफ्टला ठेवा, राईटला ठेवा, ऑनला ठेवा, ऑफला ठेवा. ओके, लेफ्टी विनोदने हा झेल घेतला. 2 विनोद आहेत संघामध्ये. हो नक्कीच, आणि दोन्ही विनोदचं आउटफील्ड मध्ये जर आपण विचार केला तर नक्कीच समान समान कामगिरी आपल्याला नेहमीच पाहायला मिळते, कारण एक लेफ्टी आहे आणि त्याने एक राईटी आहे. आणि मी तर म्हणेन स्वतःचं नाव सुद्धा आपण जर पाहिलं तर दोघांचं नाव सेम आहे, विनोद पंढरीनाथ बजागे. ही सुद्धा एक वैशिष्ट्य पाहायला मिळतं या 2 खेळाडूंमध्ये. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे, काय फटका पाहायला मिळतोय.
परंतु निकीचं उंची जास्त गाठली त्यामुळे गोरखनाथ मात्र कोणत्या प्रकारे चूक पाक करत नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने झेल टिपतोय आणि गोलंदाज राकेश इथे मात्र हॅट्रिक साध्य करतोय. झाले दुपारती कापूर झाले धोतीला सतवाचे एक विदाई एवढा उशीर का झाला ये बाय गो नागर ना तुझा नक्कीच कोचिंग किती चांगली आहे पहा. कोच फार थोडस आनंद व्यक्त करतायत त्या ठिकाणी. आपण जर पाहतो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये विजय घरत की त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्यमय पाहायला आलं कारण साई बजागे यांनी पूर्ण जबाबदारी या संघाची आता मात्र विजय घरत यांच्या हातामध्ये दिली आहे आणि त्यांच्या कोचिंग मध्ये चांगला संघ कामगिरी करतोय. नक्कीच चांगले क्रिकेटचे धडे जर गिरवले गेले तर नक्कीच चांगला खेळाडू घडत असतो आणि जर चांगले गुरु मिळाले तर चांगला शिष्य सुद्धा घडत असतो. धावसंख्या या ठिकाणी 10 आहे. 10 वरती थंडावली आहे, रोडावली आहे आणि जवळपास 4 गडी बाद झालेत. त्याच वेळेला बॅकफुटला जाऊन कट करायचा होता पण चेंडू इतक्या वेगाने गेला की नक्कीच फलंदाजीच्या आवाक्याच्या बाहेर होता. अशाच प्रकारे दुसरं षटक सुद्धा समाप्त झालं. छानपैकी हॅट्रिक इथे निर्माण केली राकेश याने. 5वा खेळाडू ठरलाय हॅट्रिक मधला या टुर्नामेंटचा. 5वा गोलंदाज ठरतो तो राकेश फ्रॉम किरवली. धावसंख्या पहिल्या षटकात 7 होती, दुसऱ्या षटकामध्ये 2 ने वाढली म्हणजे आणि एक लेग बायच्या रूपाने अशी धावसंख्या आहे 5.0च्या वेगाने. 10 धावा जी फार माफक समजली जाईल कारण महत्वाचा सामना आहे, नॉकआउटचा सामना आहे. यानंतर नक्कीच तुमची या ठिकाणी तुमचा प्रवास संपू शकतो जर तुम्ही या ठिकाणी हार पत्करली तर. आणि चांगल्या पद्धतीने जिंकायचं असेल तर तुम्हाला गोलंदाजांसाठी चांगला स्कोर उभा केला पाहिजे. हो नक्कीच कारण आपण जर विचार केला तर दोन्ही नवोदित फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर आहेत. गुरुनाथ आणि हर्षद अजूनही 2 षटकांचा खेळ पाहणार आहोत. धावसंख्या आपण पाहिली तर 10 धावा आहेत परंतु या 2 षटकामध्ये जर तुम्ही अटॅकिंग क्रिकेट इथे मात्र प्रस्थापित केला किमान 25 धावा तरी जर तुम्ही इथून जोडता या 2 षटकामध्ये येणाऱ्या 12 चेंडूमध्ये तर नक्की तुमच्या गोलंदाजांना एक संधी उपलब्ध होऊ शकेल की ते गोलंदाज त्या धावा डिफेन्स करू शकतात. किरवली संघ आपण खेळ सुरू करायचा आहे. प्लीज जास्त वेळ दडू नका कारण आज शेवटचा दिवस आहे. नवीन गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय मनोहर आणि इथे मात्र पहा खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य त्यांच्या माध्यमातून आपण मॅन ऑफ द मॅच साठी जे आपण गिफ्ट हॅम्पर देत आहोत त्याचे स्पॉन्सर सन्माननीय सुखदेवजी बारशी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तुमच्या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो या चॅम्पियन ट्रॉफी 2020 मध्ये. मनोहर पुन्हा एकदा इथे मात्र फुलटा चेंडू आहे ऑन साईडला अतिशय वेगाने चेंडू निघून जातोय परंतु शॉर्ट मिडविकेटच्या रिझन मध्ये चांगला क्षेत्रक्षण पाहायला आपल्याला. बॅकअप चांगला आहे. राकेश चांगली फेकी करतो. डायरेक्ट हिट झालं असतं तर पंचांना मात्र या ठिकाणी विचार करावा लागला असता परंतु नक्कीच वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या आता मात्र 1 डझन या आकड्यावर पोहोचते ती म्हणजे 4 गडी बाद 12 धावा. सावधचे उद्योजक मिस्टर हरीश पाटील यांचा सुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थान आपण व्हायचं आहे. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 12. यावेळेला फॉलो केला फलंदाजाला अगदी ब्लॉकमध्ये डिलिव्हरी बॅट अँड पॅडच्या मधून निघून जाते विकेट किपरच्या हातामध्ये. अशा प्रकारची तंत्रशुद्ध गोलंदाजी झाली तर नक्कीच जांभूलपाडा संघाला इथे नक्कीच रोखतील मोठ्या धावा करण्यापासून आणि तसं रोखतायत सुद्धा गोलंदाज. जवळपास तिन्ही पण गोलंदाजांनी अचूक मारा केला या ठिकाणी. पूर्णपणे अभ्यासपूर्ण गोलंदाजी होत आहे मैदानामध्ये. केतन असेल, राकेश असेल आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवते मनोहर नावाचा गोलंदाज. राऊंड द विकेट खाली राहतो चेंडू. सुरेख डिलिव्हरी लाऊड अपील कात्रीत पकडलं. लेग बिपर विकेट. फलंदाज बाद. 5वा गडी गारद. निराश केलं या ठिकाणी किरण स्फोट जांभूलपाडा संघाच्या फलंदाजाने. असं वाटलं होतं की नक्कीच एक चांगली सुरुवात आपल्या संघाला करून देतील आणि नक्कीच त्यांचा खेळ पाहण्यासाठी आपण जर पाहिले तर संघाचे सर्व श्याम फारसी सुद्धा नक्कीच आपण पाहिलं व्यासपीठावर सज्ज होते परंतु असं कोणत्याही फलंदाजाने एक मोठी इनिंग मात्र साकारली नाही आणि काय गोलंदाजी साकारतोय मनोहर आणि डिफेन्सिव्ह क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं नाही. जास्त करून आपण पाहिलं प्रत्येक फलंदाज इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो आणि विकेटचा आपली नक्कीच इथे फेकून जातोय. हाच मोठा या ठिकाणी प्रश्न उभा राहिला आहे जांभूलपाडा संघासाठी. त्याचमुळे आपण पाहतो की त्यांचे स्वस्तात 5 फलंदाज मात्र बाद झाले. नवीन फलंदाज खेळपट्टीवर कल्पेश. नक्कीच वेगवान मारा होता. चेंडू खाली राहतोय आणि आताचा चेंडू किती तेज तर्रार होता. वेगाने सुद्धा होता. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. खाली राहिला आणि फलंदाज कुठल्याही प्रकारचं मेरिट ओळखत नाहीये आणि सरळ बॅटने फटके फार कमी लगावत आहेत. आडव्या बॅटचा वापर जास्त केला जातोय. अक्रॉस द लाईन जातात, अक्रॉस द बॅट जातात. त्याच कारणाने इथे चांगलं एलिव्हेशन मिळत नाही. बॅट आणि बॉलमध्ये चांगलं मिडलिंग होत नाहीये. तेच कारण ठरतं की धावसंख्या फार कमी आहे ती म्हणजे 12. मनोहर आता मात्र विकेटने पहा
अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र गोलंदाजी हाकारतोय. लाऊड अफीर सुद्धा मात्र त्या ठिकाणी झाली होती, परंतु नक्कीच पंचांवर मात्र कोणत्याही प्रकारचा दडपण नसेल, कारण काय कामगिरी इथे मात्र पाहायला मिळते. या चेंडू डिक्लेअर झोनमध्ये कदाचित गेलाय. पंचांना नक्कीच विनंती की डिक्लेअर धाव आहे की नाही. एस ओके, लेगबायच्या स्वरूपात मात्र चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात गेला होता. अवंतर धाव अजून एक मात्र जोडली जाईल, परंतु इथे मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे जांभूळपाडा संघासाठी. आणि ते मात्र अजून एक विकेट इष्ट्या उद्ध्वस्त करतोय गोलंदाज मनोहर. अजून एक फलंदाजाला मात्र माघारी जावं लागेल. ठाणे जिल्ह्याने एक नंबर महेश पाटील किंग मेकर. खूप छान डिलिव्हरी होती. चेंडू थोडासा आत वळला, इनस्विंग झाला, खाली सुद्धा राहिला आणि वेग किती भन्नाट आहे गोलंदाज मनोहरचा या ठिकाणी. जबरदस्त स्पीड देतो चेंडूला आणि आपण म्हणू शकतो की परफेक्ट मीडियम पेसर हा गोलंदाज इथे नावारूपाला आलाय, तो म्हणजे मनोहर किरोली संघाकडून खेळतोय. धावसंख्या इथे 13 आहेत आणि गडी बाद झाले जवळपास 5. 6 गडी बाद झाले. अजून 6वा गडी बाद झाला तर क्रमांक 6 तो पण 13 वरतीच बाद झाला. पूर्णपणे बॅटिंग लाईनअप ढासळले, कोसळले. पत्त्याचं घर जसं एखादी हवा आली की कोसळतं, तसे पूर्णपणे तिन्ही गोलंदाजी हवा इथे सहन करत नाही फलंदाज योगी आणि पूर्णपणे बॅकफुटला जातोय पहिल्या इनिंगचा विचार करता. कारण धावा इतक्या जमा झाल्या पाहिजेत की तुमच्या गोलंदाजांना कॉन्फिडन्स आला पाहिजे, एक विश्वास निर्माण झाला पाहिजे. मी तर म्हणतो की जो पीसीएस संघाने जी फाईट दिलेली 32 धावांवरती, निदान तितक्या तरी धावा झाल्या पाहिजे जेणेकरून त्यांना अनुसरून त्यांचं उदाहरण समोर ठेवून सुद्धा गोलंदाज ते कामगिरी करू शकतात. आता हा प्रश्न पडला की जो लो स्कोरिंग आहे या स्पर्धेतील 29 धावा भावेश किरोली संघाने जोडल्या, त्या धावांचा इथे मात्र पुढे जाईल का हा प्रश्न आता निर्माण झालाय किरणस्फोट जांभूळवाडा संघामध्ये. पहिल्या चेंडूवर आपण जर पाहिला तर सिंगल नवीन फलंदाज प्रशांत येतोय, त्यांनी आता मात्र एक चेंडूचा सामना केलाय ना. स्ट्रायकिंगला आपण त्याला नक्कीच पाहतोय आणि शेवटचं षटक जे स्लॉक षटक आपण पाहतोय, गोरखनाथ दिगाडकर आपल्या षटकाला इथे मात्र चांगला चेंडूने सुरुवात करतोय. धावसंख्या 14, 14 धावा धापलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात. इथे मात्र प्रशांतच्या बॅटपंद फटका चांगला आलाय, परंतु लॉंग ऑनला खेळाडू आहे लेफ्टी विनोद आहे त्या ठिकाणी. चांगली फेकी सुद्धा होते, बॅकअप सुद्धा चांगला आहे. काय टीमवर्क कारविसर पाहायला मिळालं साई स्पोर्ट किरवली संघाने. ज्याप्रमाणे एनके स्पोर्ट खांडवा संघाला ज्यावेळी या संघाने पराभूत केलं, त्यांचं मनोजे धैर्य होतं ते अगदी उंचावलंय आणि तेच त्याप्रमाणे या मॅचमध्ये सुद्धा त्यांचा खेळ अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच परफेक्ट पॅकेज आहे ही टीम, म्हणजे तिन्ही डिपार्टमेंटमध्ये सुपर कामगिरी करते. साईनाथ बजागेची टीम आहे. साईनाथ बजागे सुद्धा सुपरमॅन आहेत, चांगले उगवते तारे आहेत किंवा एक सक्सेसफुल व्यक्तिमत्व आहे जे एमडींच्या खांद्याला खांदा लावून नक्कीच एशियाची शिखरं गाठतायत आणि त्यांचा संघ नक्कीच आपण कमी लेखून चालणार नाही. शिवाय क्रिकेटचा खेळ आहे, जांभूळपाडाचा संघ सुद्धा तितकाच तुल्यबल आहे, ज्याच्यामध्ये अजून काहीतरी दडला असेल. कदाचित त्यांची बॉलिंग लाईन सुद्धा चांगली असू शकते. अजून काही चेंडू शिल्लक आहेत, कदाचित मोठे फटके आले तर धावसंख्या पुढे जाऊ शकतो, तसं येऊ देत नाहीत. या ठिकाणी झेल सोडला जातोय. थोडंसं नक्कीच विचार करण्याची ते वेळ आली आहे. साईनाथजी बजागे हा सामना पाहतायत की थोडंसं फिल्डिंगमध्ये थोडीशी नक्कीच अजून सुधारणा केली पाहिजे, करेक्शन केलं पाहिजे. पण तो विचार जर केला तर हा संघ जांभूळपाडा बॅकफुटलाच आहे. शेवटचे 2 चेंडू पर्याप्त आहेत. 2 जरी मोठे फटके मारले तरी सुद्धा 30च्या आतमध्ये धावसंख्या राहू शकते, पण त्या तसं इथे होत नाहीये. हा सेकंडला चेंडू सुद्धा सिंगलसाठी आणि सोनू तिथे चांगलं कव्हरिंग करतोय. बघा टीमवर्क किती छान आहे, बॅकअप कव्हरिंग पूर्णपणे चांगले धडे गिरवलेत मी म्हणू शकतो साईनाथ बजागाने. उगाच ते या खेळाडूंना सर्वांना झोपेतून उठून पाठे आणत नाही प्रॅक्टिसला. हो नक्कीच. आणि 2 संघांमध्ये जर आपण तुलना पाहिली तर नक्कीच एका बाजूला यंगस्टार आहेत तर दुसऱ्या बाजूला अनुभवाचा बांधलेला संघ पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे कुठेतरी या ठिकाणी किरणस्फोट जांभूळपाडा संघ थोडासा कमी आपल्याला पाहायला मिळाला, कमी धावसंख्या पाहायला मिळाली आणि अशा रीतीने हा स्पर्धेतील सर्वात निच्चांक धावसंख्या आपल्याला ठिकाणी पाहायला मिळाली. फक्त 18 धावा 4 षटकामध्ये जोडल्या आणि अवघ्या 24 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी हा सामना किरवली संघाला फक्त 19 धावांची गरज. तरी सुद्धा चुरशीचा होऊ शकतो. कदाचित खेळपट्टी आता गोलंदाजांना साथ देऊ शकते, देत आहे असं वाटतं. शेवटचा दिवस आहे, खेळपट्टी खूप घासली आहे, रफ झाली आहे. ते कारण असू शकतं की फलंदाज या ठिकाणी चाचपडत आहेत, स्ट्रगल करतात धावांसाठी. नक्कीच आपण तशी अपेक्षा करूया का चुरशीचा सामना होईल. 24 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज असणार आहे आणि नक्कीच येणारा काळ ते सांगेल. आमचे विजय गरज सर सुद्धा आमच्या समोर आहेत, लक्ष देऊन आहेत आपल्या टीमवरती. आपण स्क्रीनवरती पाहू शकता, स्क्रीनवरती दाखवलं जात आहे 19 धावांचं टार्गेट आहे. फर्स्ट इनिंग समाप्त झाली.
चौकार षटकार दाखवले जात आहेत. चार ओव्हर आणि जितेशने बॅटिंग कार्ड आपण पाहू शकता की 8 धावांचं योगदान दिलं. महेंद्रच्या बॅटमधून फक्त 1 धाव आली. श्रीधर कुठलंही कामगिरी करू शकला नाही. गोल्डन डक मध्ये गेला. जयेश गोल्डन मध्ये गेला. गुरुनाथच्या बॅटमधून 2 धावा आल्या. हर्षदने 2 धावांचं योगदान. कुठलाही फलंदाज दुहेरी अंकात जाऊन पोहोचला नाही. ही महत्वाची बाब ठरली आणि साई स्पोर्ट्स किरोली संघाने ही महत्वाची कामगिरी करून दाखवली. हे महत्वाचं आहे. अशा प्रकारे 18 धावा उभ्या केल्या आणि गोलंदाजी पाहूया आपण. पहिल्या षटकात केतननी खर्च केला 7 धावा. एक महत्वाचा गडी गारद केला. राकेशने 2 धावा खर्च करून 3 गडी गारद केले. हॅट्रिक नोंदवली या ठिकाणी आणि मनोहरने 2 धावा देऊन 2 विकेट्स प्राप्त केल्या. गोरखचं शेवटचं षटक सुद्धा जबरदस्त होतं. सिंगल करून त्यांनी फक्त 5 धावा खर्च केल्या. प्रकाश दळवी साहेबांचं नुकतंच आगमन झालंय. पोलीस पाटील आमनेगावचे आपलं हार्दिक स्वागत प्रकाश दळवी साहेब. इन दिस चॅम्पियन्स ट्रॉफी ओम साई अमने लोणार क्रिकेट असोसिएशन आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आपला आज शेवटचा दिवस आहे आणि नक्कीच जसा दिवस पुढे सरकेल फायनलचा मुकाबला जवळ येईल तसं सर्वोत्कृष्ट खेळ आपल्या क्रिकेटचा काय असतो ते नक्कीच पाहायला मिळणार आहे. त्याचं दर्शन घडेल. फिल्डिंग सजून घ्या पटापट. ह्या सामन्यातील विजय संघ 2 हात करेल जानू स्पोर्ट्स इताडे संघाविरुद्ध. तर इताडेचा कॅप्टन आपण येऊन थांबायचे टॉस बॉक्स मध्ये लगेचच, कारण येत्या 20 मिनिटात ही इनिंग समाप्त होईल. पहिल्या दिवसामध्ये बाजी मारली ती जय सावराई एलकुंदे संघाने. दुसऱ्या दिवस गाजवला तो जय बजरंग भावाले ए संघाने अनंत केणेंचा संघ. आणि तिसऱ्या दिवसामध्ये कालच्या दिवसात आपण पाहिलं की जबरदस्त चित्तथरारक सामने झाले. ज्या सामन्यातून ज्या पूलमधून 10 संघांच्या पूलमधून बाजी मारली ती म्हणजे चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे या संघाने. ह्या तिन्ही कर्णधारांना रिपोर्टिंग सुद्धा करायचं. एलकुंदे भावाले ए आणि वाशेरे. सेमीफायनलची वेळ जवळच येऊन ठेपलेली आहे. तर चला मैदानाकडे. धावांचा पाठलाग आहे फार कमी, परंतु जिथे धावा कमी तिथे विजयाची हमी सुद्धा असते, कारण लो स्कोरिंग मॅच जास्त रंगतदार होऊ शकते असे अनेक इतिहास झालेत. आकेश गोलंदाज. आकेशचा पहिला चेंडू छानपैकी स्क्रब द विकेट तटवण्याचा प्रयत्न केला. गोरखच्या बॅट मधून कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला गलीच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये आणि गोरखने या ठिकाणी स्टार्ट केलेला आहे. गोरख ऑफ द मार्क. धावसंख्या 1. असं एक्सपेक्टेशन असू शकतं की 2 षटकात सामना संपेल, परंतु जांभूलपाडा संघाला सुद्धा कमी लेखू शकत नाही. जर 1-2 ब्रेक थ्रू प्राप्त केले पहिल्या षटकात तर हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकतो. नॉटआउटची पारी खेळले ते दोन्ही पण गोरख आणि विनोद पहिल्या सामन्यात. आणि विनोदच्या बॅट मधून चांगला फटका तितका सुरेख झेल टिपला जातोय आणि विकेटचं पतन झालं. ब्रेक थ्रू प्राप्त केली गोलंदाज आकेशने. धक्का देतो या ठिकाणी किरोली संघाला. मनाचा सुटलाय ताबागू जंगाट झैलाय सारा युलत लागली आता फिरमाची नाही परवा कुणाचे बापाची. उदाहरणं आहेत मित्र. घाबरू नका. सामना सोडू नका. तुम्ही संधीचं सोनं करू शकता, कारण लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा रंगताना दिसतात आणि लो स्कोरिंग मॅचेस मध्ये सुद्धा अनेक विजय प्राप्त झालेले आहेत. आपण अनेक ते इतिहास पाहिले असतील. 50 षटकांच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण 125 ह्या लक्ष्यावरती सुद्धा पाकिस्तानला मात दिली होती आणि 434 धावांवरती सुद्धा दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला मात दिली होती. म्हणजेच कुठली धावसंख्या विजयाची कुठली खात्री देत नसते. तुम्ही ज्या धावा उभ्या केलेल्या आहेत त्या धावांच्या जवळ तुम्ही समोरच्या संघाला थांबवू शकता, ती किमया करू शकता. आणि मनोज, मला एक सामना आठवतोय टेनिस बॉल क्रिकेटचा, ज्याचं उदाहरण मी देईन. मात्र हा चेंडू देखील हवेत आहे आणि गोरखनाथची खेळी देखील संपुष्टात. बॅक टू बॅक विकेट्स. जबरदस्त गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून. पाहायला मिळते हॅट्रिकवर आहे या मॅच मध्ये. राकेश दिगाडकरने हॅट्रिक साकारलेली आहे. आता पाहायचं आकेश देखील हॅट्रिक पूर्ण करतोय का. प्रयत्न सोडलेले नाहीत, ही चांगली गोष्ट आहे जांभूळपाडा टीम कडून. गोलंदाज प्रयत्न करतोय आणि क्षेत्ररक्षक देखील त्याला आता साथ देत आहेत. विकेट किपरने टिपलाय सुरेख झेल आणि गोरखनाथ 1 धाव जोडल्यानंतर तंबूच्या दिशेनं निघालाय. नवीन बॅट्समन विनोद बजागे रायटी आलाय.
पहा एक मॅच मला आठवते, मी स्वतः कॉमेंट्री करत होतो त्या मॅचमध्ये. कोकसे बोरिवलीच्या ग्राउंडवर बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाची स्पर्धा होती आणि बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघ त्या मॅचमध्ये खेळत होता वाहुली संघाविरुद्ध. 4 ओव्हरमध्ये 16 धावा बनवल्या होत्या वाहुली टीमनं. मात्र ती मॅच टाय झाली होती, परंतु त्याचे नियम असा होता की प्रथम विकेट पाहिले जायचे आणि विकेट कमी पडले होते बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाचे चेस करत असताना, त्यामुळे तो सामना त्यांनी जिंकला होता. तर अशी बरीचशी उदाहरणं आहेत जी देता येतील. नक्कीच ती उदाहरणं तर देता येतील आणि हा सामना सुद्धा उराण पेश होऊ शकतो, हिस्ट्री क्रिएट करू शकतो असं आपल्या चित्र पाहायला मिळते. 2 धक्के दिलेत हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. फलंदाज आणि चेंडू हवेत आहे. झेल होईल का? गेलाय, पोहोचलाय. हो बापरे, अगदी झेल आला सुद्धा होता पण तो बॉडी बॅलन्स राखू शकला नाहीये. जबरदस्त कमिटमेंट, एकदा टाळ्या होऊन जाते त्या क्षेत्ररक्षकासाठी. जबरदस्त कमिटमेंट. खेळाडू गेला त्याच्यामुळे डिस्टर्बन्स आलं असं आपल्याला चित्र पाहायला मिळालं. खरोखरच एक रिपर पाहायला मिळाली असती. ज्या प्रकारे कॅचचा प्रयत्न केला होता, अफलातून एफर्ट. यावेळेस टर्न केला चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. फंबलिंग झाले, मिसफील्ड झाले. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न दिसतोय, अपील, परंतु सरते शेवटी फलंदाज जितो आपल्या क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एक धाव महत्वाची आहे. क्षेत्ररक्षणाची देखील उत्तम साथ मिळाली पाहिजे गोलंदाज आकेशला. याआधी जरूर मिळाली. 2 झेल चांगल्या प्रकारे टिपण्यात आले, मात्र आता मागच्या 2 बॉल्सवर थोड्याशा चुका झालेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते किरवली संघाची. साई स्पोर्ट्स किरवली 2-7. टार्गेट फक्त 19 धावांचं आहे. त्यामुळेच अजून देखील आपल्याला पारडं थोडंसं जडच दिसतं या मॅचमध्ये साई स्पोर्ट्स किरवली संघाचं. नक्कीच जर ती हॅट्रिक जर होऊ शकली असती, तो झेल जर पकडला गेला असता तर धक्का तर मिळाला असता, परंतु 4 धावा ज्या गेल्या त्या सुद्धा वाचवल्या असत्या. म्हणजेच हा चित्र वेगळा पाहायला मिळाला असता. जवळपास 3 धावाच असत्या, पण तो जर तरला महत्व नाहीये हे तितकंच खरं आहे. जे होईल, जे दिसेल तेच आपण मान्य केलं पाहिजे. गोलंदाज आकेश शर्तीचे प्रयत्न करतोय. अजून एक चेंडू हवेत आहे, पण तो लॉफ्टेड डाऊन, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्क्रीनच्या वरून षटकार. पैसे गोवेश जरी नशे सांगन एक हौस माझे घरवाल का माझे एक वीरा माऊलीचं दर्शन घरवाल का. टायमिंग होतं जितूचं. अजय जबरदस्त ओव्हरपिच चेंडू होता आणि छानपैकी बॅट रोल केली. सरळ बॅटने लॉफ्टेड डावी बघितला, पण हे फटके पाहणं नक्कीच एक वेगळा आनंद असतो. तो आनंद दिला या ठिकाणी जितूने षटकार लगावून. निश्चितच. आणि अशा प्रकारचे फटके जे असतात ते सुरक्षित देखील मानले जातात. जो झेल आपण पाहिला ड्रॉप झाला, तो देखील खऱ्या अर्थानं झेल तो फार कठीण होता. एक सुरक्षित फटकाच होता, मात्र फिल्डरचा प्रयत्न जबरदस्त होता, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर कुठेतरी थोडासा बॉल पाहायला मिळाला. तर षटकार शेवटच्या बॉलवर हे चेंडू वापरले जात आहेत. निव्या कंपनीचे जे स्पॉन्सर केलेले आहेत आंबणे गावातील युवा उद्योजक सुरेंद्र दळवी यांनी, त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता फक्त औपचारिकता आपल्याला या मॅचमध्ये शिल्लक दिसते. जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. ड्रोन कॅमेऱ्याचा वापर कालपासून केला जातोय SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. खूपच विहंगम सुंदर असं हे दृश्य तुम्हाला पाहायला मिळतंय आंबणे लोणाड परिसराचं. नक्कीच खूप छानपैकी कव्हरिंग केली जाते, चित्रीकरण केलं जाते. आम्हाला दर्शक असताना SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ड्रोन कॅमेरा आणि अंडाकृती अर्ध अंडाकृती मैदान आहे. आजूबाजूला पूर्णपणे झाडी, हिरवळ कॅच होते. गोडाऊन झोन आणि गाव सुद्धा कव्हर केला जातोय. नक्कीच एक लेटेस्ट व्हिजन आहे SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. चांगली टेक्नॉलॉजी वापरली जाते. आणि निंबोली या ठिकाणी सुद्धा खूप छानपैकी प्रक्षेपण केलं होतं SK एंटरटेनमेंटने. नुकतीच स्पर्धा पार पडली 4 तारखेला. जबरदस्त त्यांनी लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं. टेलिकास्ट खूप छान होतं. क्लॅरिटी जबरदस्त होती. तशीच क्लॅरिटी या MDच्या माध्यमातून सुरू झालेल्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. छानपैकी रिप्ले दाखवलं जाते आणि प्रत्येक खेळाडूला कव्हर केलं जाते, प्रत्येक पाहुण्याला कव्हर केलं जाते आणि मैदान छानपैकी कव्हर केलं जाते. नक्की चांगली कामगिरी आहे. भविष्य चांगलं आहे SK एंटरटेनमेंटचं. किरण थळे यांचं, त्यांचं सर्व ब्रिगेड या ठिकाणी चांगला फटका आहे. ऑन साईडला तटोला चेंडू, परंतु आता नक्कीच विजयापर्यंत पोहोचतोय संघ किरवली साई स्पोर्ट्सच्या विरुद्ध. हा संघ आपण पाहतोय जांभूळपाड्याच्या विरुद्ध संघ किरवली सहज गता विजय प्राप्त करेल असं एकंदर चित्र पाहायला मिळतंय. खूप निराश केलं या मॅचमध्ये किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा टीमच्या फलंदाजांनी. विशेषतः हाराकिरी पत्करली. एका पाठोपाठ एक फलंदाज झेलचीच्या रूपात बाद होत गेले आणि डाव सावरण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. श्रीधर गोलंदाजी करतोय.
यावेळेस स्विंग अँड मिस, चेंडूवर कुठल्याही प्रकारची नजर नव्हती. ऑन साईडला एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जितूचा, मात्र चांगला बॉल श्रीधरचा पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. फक्त एक धाव 3 बॉल्समध्ये आतापर्यंत खर्च केली आहे. साईनाजी बजागेंनी ज्या ट्रॉफी स्पॉन्सर केल्यात नक्कीच त्यांचं स्वप्न असं की त्या ट्रॉफीज मधली नंबर 1ची ट्रॉफी आपल्याच घरी राहिली पाहिजे आणि नक्कीच त्यांचं स्वप्न पूर्ण होईल का साकार असं चित्र पाहायला मिळतंय. कारण किरोळी संघ तितक्या चांगल्या पद्धतीने कामगिरी करतोय, लक्ष वेधून घेतोय. तिन्ही डिपार्टमेंटमध्ये बघा किती सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जाते. फलंदाज बाद, रनआउट. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय. कोणे देशी नेमू कोणे गावी नेमू सांग तुझ्या मनात काय करे. खरं तर काही आवश्यकता नव्हती त्या ठिकाणी धाव घेण्याची. जितूला खूप पुढे गेला होता आणि मागे परतण्याचा प्रयत्न केला, मात्र विकेट किपरने त्याचं काम तमाम केलंय. चेंडू विकेट किपरच्या हातात होता. एका दुसरा निर्धाव चेंडू खेळणं देखील परवडण्यासारखं आहे सध्याची परिस्थिती आपण पाहिली तर किरवली टीमसाठी. मात्र जितूला असं वाटलं की हा डॉट चेंडू जाईल, त्यामुळे कदाचित त्याने धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूवर योग्य लक्ष नव्हतं, त्याला माहितीच नव्हतं वाटतं की चेंडू कुठे गेलाय. चेंडू किपरच्या हातात होता आणि धावचीतच्या रूपात जितू बाद झालाय. मात्र चांगली बॅटिंग केली. एक चौकार आणि एक षटकारच्या साहाय्यानं 12 धावांचं योगदान दिलं. संघाची धावसंख्या 3 बाद 14. लगेच बॅट्समनला कधी कधी स्टान्स त्याला स्वतःचा राखावा लागतो आणि अशा वेळेला कळत नाही की चेंडू कुठे ओढायला. कधी ते डोक्याच्या वर ओढून विकेट किपरच्या हातात सुद्धा पोहोचलेला असतो आणि अशा वेळेला फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत असतो. आपण काल परत सुद्धा एक उदाहरण बघितलं, असं चित्र पाहायला मिळालं. पण त्या ठिकाणी मोठं नुकसान नाहीये. टार्गेट 19 धावांचं असताना 14 पर्यंत मजन मारली आणि सोनू आला मैदानामध्ये विनोदच्या सोबतीला. 3 फलंदाज जरी बाद झाले तरी सुद्धा या ठिकाणी साईस्फोट किरोळी संघ पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये आहे. कारण जवळपास आतापर्यंत 14 अजून चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे ती फक्त 5. एक मोठा फटका सामना संपू शकतो किंवा 1-2 महत्वाचे विकेट सामन्याला कलाटणी देऊ शकतो. 1-2 विकेटच नाही तर जास्तीत जास्त निर्धाव चेंडू देखील टाकावे लागतील, कारण चेंडू बरेच शिल्लक आहेत. 14 चेंडू तब्बल आहेत आणि फक्त 5 धावा जोडायच्या आहेत. पुढचा बॉल घेऊन श्रीधर. आखो टप्प्याचा बॉल आडव्या बॅटनं समोर मारलाय. धावचीची संधी होती, डायरेक्ट हिटची पुन्हा एकदा आवश्यकता होती. मात्र यावेळेस मिडॉनच्या खेळाडूकडून थोडी चूक झाली. महेंद्रचा निशाणा चुकला आणि एक धाव कंप्लीट. गोलंदाज थोडासा पुढे गेलेला, बॉडी बॅलन्स राखणं कठीण जातं अशा वेळेला. अन्यथा हा चेंडू नक्कीच थ्रो करता आला असता गोलंदाजच्या हातामध्ये, पण तो तितका वेळ नव्हता फिल्डरकडे. त्या कारणाने डायरेक्ट हिट करावं लागलं. धावसंख्या 15 वरती जाऊन ठेपली आहे. भरपूर रिस्क उचलतायत फलंदाज एक धावेसाठी. स्ट्रगल करतायत मी म्हणू शकतो, की कारण जितके कमी धावा असतात ना शिल्लकाचे त्या वेळेला जास्त कसोटी असते. कारण आपण टेनिस क्रिकेटमध्ये मोठे फटके सहज मारू शकतो, परंतु क्लासिकल फटके मारणं कठीण जात असतं. क्लोज इन खेळाडूंची आवश्यकता आहे जांभूळपाडा टीमला. मात्र फील्ड प्लेसमेंट तसं पाहायला मिळत नाही आणि हा बॉल देखील खूप खराब आहे. नो बॉलचा इशारा. डिक्लेअर झोनमध्ये देखील बॉल गेलाय. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 17 वर. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. विनोद बजागे रायटीकडे स्ट्राईक आहे. 2 विनोद बजागे आहेत, जसा तुम्ही उल्लेख यादी केला. विनोद लेफ्टी आणि विनोद रायटी. विनोद रायटी सध्या खेळपट्टीवर, त्याला साथ मिळते सोनूची. दोघांनी 1-1 धाव जोडली आणि विजयासाठी फक्त 2 धावा पाहिजेत. पुढचा बॉल आहे फ्री हिट. सामना संपवण्याची संधी. ऍब्सोल्युटली विनोदला संधी आली, पण बॅकफुटला जाऊन विनोद पंच करतोय, चेंडूला काढतोय एक्स्ट्रा कव्हर मधून. तो कव्हरिंग चांगला आहे. डिफेन्सिव्ह स्ट्रोक मारणं कठीण जात आहे. एकंदर आपण पाहतोय की अशा वेळेला जर षटकाराची गरज असते, चौकाराची गरज असते, मोठे फटके लगावले असते, परंतु दोघांनी पण ठरवले की आता आपण विकेट न गमावता सामना विजयापर्यंत नेऊन ठेवू आणि आपला विजय प्राप्त करून. कारण ऑलरेडी 3 गडी बाद झालेत, कुठलाही प्रेशर घेत नाहीयेत. संतपणे शांतपणे डिफेन्सिव्ह स्ट्रोक घेऊन एक जणू काय प्रॅक्टिस करतात मैदानामध्ये, आणि जी गरजेची आहे तुमच्या भविष्यासाठी. धावसंख्या आहे 18. फक्त 1 धाव दूर आहे. स्कोर इज अ लेवल हिअर. 2 षटकांची समाप्ती झाली. अजूनही 2 षटकांचा खेळ व्हायचा आहे आणि हा सामना समाप्तीकडे चाललाय. किरवली संघ अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच यानंतरची जी मॅच आहे ती चालू सामन्यातील विजयी संघ विरुद्ध जानू स्पोर्ट्स इताडे अशी आपल्याला पाहायला मिळेल. क्वार्टर फायनल मॅच असणार आहे, खूप मोठी मॅच. आणि सामना संपवलाय विनोद बजागेनं. हवाई फायर हा षटकार. किरवली संघ विजयी. गोव्याच्या किनाऱ्यावर नखवा भरीन नेशील का, गोव्याच्या किनाऱ्यावर नखवा बेगीन नेशील ना. सो मॅच फिनिश्ड हिअर. साईनाथजी बजागेने अखेरीस बाजी मारली आणि नक्कीच 1 नंबरची ट्रॉफी त्यांच्या जवळ 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 हळूहळू येत आहे असं वाटू लागलंय. पुढे अजून पाहायचं आहे तर या राकेश दिगाडकर, यू आर द मॅन द मॅच. यू डन वेल.
आणि तुम्ही हॅट्रिक सुद्धा इथे निर्माण केली, हॅट्रिक पटकावली. 5वा गोलंदाज ठरतायत राकेश दिगाडकर किरोळी संघाचे, साई स्पोर्ट्स किरोळी संघाचे. राकेश दिगाडकर ज्यांनी हॅट्रिक इथे प्राप्त केली तोच ठरतोय या सामन्याचा शिल्पकार. आणि चांगलं व्यक्तिमत्व सुद्धा आहे. ग्रामपंचायत सदस्य आहेत किरोळी गावचे, चांगले सुपुत्र. आपल्या स्टेजवरती येत असताना पाहुण्यांच्या हस्तांदोलन करा प्लीज, शेक हँड करा एकमेकांना सामना संपल्यानंतर, कारण चित्रीकरण सुरू आहे. मॅच संपली म्हणजे इथे कॅमेरा बंद होत नाही, आमचा चालूच असतो. प्लीज क्रिएशन दाखवा इंटरनॅशनल. राकेश दिगाडकर आपण पाहू शकता स्टेजवर, ज्याने सुरेख कामगिरी केली, सुपर कामगिरी केली. फॅन्टॅस्टिक पीस ऑफ बॉलिंग. 3 विकेट्स घेतल्या आणि 2 धावा फक्त खर्च केला, ही विशेष बाब आहे. संतोषजी काकडे साहेबांचं सुद्धा आगमन झालंय, सरपंच आमनेपाडा गावचे, प्रथम नागरिक, वेलकम. आणि स्टेजवरती या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव होतोय. प्रकाशजी दळवी साहेबांना विनंती असेल, पोलीस पाटील आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते आपण राकेश दिगाडकरचा गुणगौरव करतोय. जवळपास सर्वच ट्रॉफीज ते देत आहेत, सर्व बक्षिसं देत आहेत. क्या बात आहे. 1 स्ट्रोक मध्येच पोलीस पाटील साहेब राकेश यांना सन्मानित करत असताना आणि संतोष काकडे साहेबांचं आगमन झालंय. ऑल दी बेस्ट राकेश अँड बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच. आपण लगेच टॉस करणार आहोत. किरवली संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचं आहे आणि जानू